गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 6वा महंत लक्षण नाम श्रीराम समर्थ। शुद्ध नेटके लिहावे, लिहून शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो महंत असेल त्याने शुद्ध लिहावे, नीटनेटके लिहावे, लिहून झाल्यावर त्यातील अशुद्ध शोधून ते शुद्ध करावे व अशा रीतीने तपासून शुद्ध केल्यानंतर ते व्यवस्थित शुद्ध वाचावे। या सर्व बाबतीत काही चुका करू नयेत। विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सदृढ धराव्या, रंग राखून भराव्या नाना कथा। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की महंताने विस्कळीत झालेल्या काना मात्रा व्यवस्थित कराव्यात। लेखनाची जी शैली एकदा स्वीकारली असेल तीच सदृढ धरावी। लिहिताना कथा प्रसंगाच्या अनुरोधाने मध्ये मध्ये सुंदर चित्रे काढून ती रंगवावीत। जाणावयाचे सांगता नये, सांगायाचे नियमस्त नये, समजल्याविन काहीच नये कोणी एक। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याला जे जाणायचे ते नीट सांगता येत नाही व जे सांगायचे ते असेल ते व्यवस्थितपणे सांगता येत नाही किंवा ज्याला काहीच नीट समजत नाही असा माणूस महंत होऊ शकत नाही। हरिकथा निरूपण, नेमस्तपणे राजकारण, वर्तावयाचे लक्षण तेही असावे। श्री समर्थ म्हणतात की महंतास हरिकथा व अध्यात्म निरूपण करणे चांगल्या प्रकारे येणे आवश्यक आहे। तसेच नेमस्तपणे राजकारण करणेही त्याला यावयास हवे। त्याचे आचरणही उत्तम असायला हवे। पुसो जाणे सांगो जाणे, अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखो जाणे समाधान। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की कुणाला काय विचारावे, कुणाला काय सांगावे, ग्रंथातील मजकुराचा अचूक अर्थ करणे हे सर्व महंतास आले पाहिजे। सर्वाचे मन राखून त्यांचे समाधान त्याला करणे जमायला हवे। दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाण जाणून निवळे यथा योग्य। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पुढे काय घडणार आहे याची ज्याला आधी कल्पना येते आणि जो सावधपणे त्याविषयी तर्क करून त्यावेळी कसे वागावे याचा यथायोग्य निश्चय करू शकतो तोच महंत होण्यास लायक ठरतो। ऐसा जाणे जो समस्त, तोची महंत बुद्धिमंत, या वेगळे अंतवंत सकळ काही। श्री समर्थ म्हणतात की अशा प्रकारे जो सर्व गोष्टी जाणतो तोच बुद्धिमान असा महंत होय। याखेरीज जे इतर सर्व काही आहे ते नाशवंत जाणावे। ताळवेळ तानमाने, प्रबंध कविता जाड वचने, मजालसी नाना चिन्हे सुचची तया। श्री समर्थ म्हणतात की ज्याला काळवेळ याची योग्य समज आहे, जो प्रबंध काव्य करणे, सुभाषिते उच्चारणे यात प्रवीण असून ज्याच्या अंगी सबाधीटपणा असतो आणि ज्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात, जो एकांतास तत्पर, आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथातईचे। श्री समर्थ म्हणतात की जो एकांताविषयी तत्पर असतो, आधी खूप पाठांतर करून नंतर त्या अर्थाचा शोध घेऊन ग्रंथातील सार ग्रहण करतो तो महंत जाणावा। आधीच शिकून जो शिकवी, तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे। श्री समर्थ म्हणतात की जो एखादी विद्या अथवा कला आधी स्वतः शिकून मग लोकांना शिकवतो तो श्रेष्ठ पदवी प्राप्त करू शकतो।
असा महंत विवेकाच्या बळावर मायेत गुरफटलेल्या लोकांना सोडवतो. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी. श्री समर्थ म्हणतात की त्याचे अक्षर सुंदर असते, वाचणे सुंदर असते, बोलणे सुंदर असते, चालणे सुंदर असते, त्याची भक्ती, त्याचे ज्ञान आणि त्याचे वैराग्यही सुंदर असून त्यास अनुसरून त्याचे वागणे असते. जयास यत्नची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगटी दडे, ऐसा नव्हे. श्री समर्थ म्हणतात की त्याला नेहमी प्रयत्नच करणे आवडते, जो कठीण प्रसंगी धैर्याने उभा ठाकतो, धीटपणे आल्या प्रसंगाला उघडपणे तोंड देतो, कधीही दडून बसत नाही. साकडीमध्ये वरतो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे, अलिप्तपणे राखो जाणे आपणासी. श्री समर्थ म्हणतात की संकट समयी कसे वागावे हे तो यथार्थपणे जाणतो, तो लोकसंग्रही करू शकतो आणि त्याचवेळी स्वतःला त्यापासून अलिप्त कसे राखावे हेही जाणतो. आहे जरी सर्वा ठाई, पाहो जाता कोठेच नाही, जैसा अंतरात्मा ठाईच ठाई गुप्त झाला. श्री समर्थ म्हणतात की तसे बघितले तर तो सर्वा ठाई असतो, पण बारकाईने विचार केले असता तो कोठेच गुंतलेला नाही हे कळून येते. अंतरात्मा जसा प्रत्येकाच्या हृदयात असतो, पण तो गुप्त असतो, त्या वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे, न दिसो न वर्तवितसे प्राणी मात्राची. श्री समर्थ म्हणतात की खरे तर अंतरात्म्याशिवाय काहीच खरे नाही, पण त्यास आपण पाहू जावे तर तो दिसत नाही, पण दिसत नसूनही तोच सर्व प्राणीमात्रांना मात्र चालवत असतो. तैसाची हाही नाना परी, भूत जनास शहाणे करी, नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्म. श्री समर्थ म्हणतात की तसाच प्रकारे महंत हाही नाना प्रकारे अनेक लोकांना शहाणे करून सोडतो. लौकिक विद्या, अध्यात्मविद्या व इतर नाना विद्या याचे तो विवरण करतो. आपणाकरिता शहाणे होती, ते सहजची सोय धरिती, जाणतेपणाची महंती ऐसी असे. श्री समर्थ म्हणतात की जे आपले कल्याण इच्छितात ते स्वाभाविकच अशा महंताचा आश्रय घेतात. ज्ञानाची महती अशी थोर आहे. राखो जाणे नीती न्याय, न करी न करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करू जाणे. समर्थ म्हणतात की महंत नीतिन्यायाने वागतो, स्वतः कधीही अन्याय करत नाही अथवा दुसऱ्याकडूनही करवित नाही. कठीण प्रसंगी काय उपाय योजावा हे अचूक जाणतो. ऐसा पुरुष धारणेचा, तोची आधार बहुतांचा, दासमने रघुनाथाचा गुण घ्यावा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की अशा लक्षणाचा जो पुरुष असतो तो अनेक जणांचा आधार असतो आणि रघुनाथाच्या अंगी असणारा हा गुण महंताने घ्यावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे महंत लक्षण निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरू.